निर्धाव चेंडूच्या स्वरूपात गोलंदाजी करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रानावडी संघातून पुढील गोलंदाज मनोजांनी सुंदर तटवलेला चेंडू, परंतु स्वतःच्याच फॉलो थ्रूवरती झेलबाद एक सुंदर झेल टिपलेला आहे. मनोज यांना तंबूत परतावं लागेल. सेकंडला असतील विजय तळेकर. विजय यांच्या बॅटमधून तटवला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सीमा पार 4 रन. तीन चेंडू अखेर निवे संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 4 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती राईट हँड लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॉलर. एक सुंदर चेंडू आणि 22च्या स्वरूपात आणि चौकारच्या स्वरूपात 4 धावांची 22चे 4 रन. चार चेंडू 8 धावा. उत्तम पवार यांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. उत्तम पवार. स्ट्राइक एंडला लाकेश पार्टे. एक षटका अखेर. एक षटका अखेर निवे संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. एक गडी बाद करून पुढील षटक रानावडी संघाकडून 0-3.
एक चेंडू 11 धावा निवे संघाच्या. मैदानावरती सुंदर क्षेत्ररक्षण. पंचांकडे अपील, परंतु पंचांनी फेटाळली आहे अपील. धावचीची संधी होती नागेश यांना. निवे संघाकडून लाकेश स्ट्राईकला असताना आणि लाकेश यांनी तटवलेला चेंडू. एक धाव आणि दुसरी धावी यशस्वीरित्या पूर्ण करतील का? परंतु सुंदर प्रयत्न, परंतु लाकेश यांनी 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेले लाकेश पाटे. आणि या 2 धावांनंतर निवे संघ पोहोचला आहे 1-15 या धावसंख्येवरती. 14 धावसंख्येवरती, माफ करा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा 0-3 आणि मारा करतील पुन्हा एकदा लाकेश पाटे. मागच्या मॅच मध्ये पाहिलं लाकेश पाटे यांना उत्तुंग फलंदाजी करताना आपण. गोलंदाजी मार्कवरती अक्षय टू लाकेश. लाकेश एकदा पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज. स्वयंसेवक पाणी. किनेश्वर चॅम्पियन ट्रॉफी पहिला चषक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे आपल्याला संदीप चव्हाण यांच्या मार्फत. आणि द्वितीय पारितोषिक राजेशजी कोंडरे आपल्या कापडे संघ विभागाचे खजिनदार राजेशजी कोंडरे यांच्या मार्फत लाभलेले. आणि तृतीय पारितोषिक आपल्या या चॅम्पियन ट्रॉफी साठी लाभलेला आहे ते मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष किसनदादा दाभेकर यांच्या मार्फत. उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज या 3 ट्रॉफी आपल्याला लाभलेल्या आहेत. सन्माननीय गणेशजी चव्हाण यांच्या मार्फत सर्व मान्यवरांचे, सर्व देणगीदारांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. किनेश्वर चॅम्पियन ट्रॉफीच्या मार्फत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. सामनावीर चे चषक आपल्याला लाभलेत सन्माननीय राजूदादा पवार किनेश्वर गावचे. त्यांचेही खूप खूप आभार राजूदादा. पुन्हा एकदा तटवलेला चेंडू आणि एक धाब्यावरती समाधान मानावं लागतंय लाकेश पाटे यांना. 15 धावांवरती पोहोचलाय स्कोरबोर्ड निवे संघाचा. आणि स्ट्राईकला येतील ते पुन्हा नागेश खरोसे, एक उत्कृष्ट फलंदाज, परंतु निर्धाव चेंडू नागेश. त्रिफलाचित केलंय, माफ करा. सुंदर चेंडू गोलंदाजी मार्कवरती. दुसरा धक्का लागला निवे संघाला, तिसरा धक्का लागला निवे संघाला आणि
फलंदाजी मार्कवरती अतुल तळेकर आलेले आहेत. अतुल यांनी एक तटलं होतं चेंडू, परंतु त्या खाली खेळाडू आढळला आणि तंबूत परतावं लागेल अतुल यांना. एक चौथा धक्का निवे संघाला. थोडीशी नाराजी निवे संघामध्ये. अक्षय यांनी दोन लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतले होते. पुन्हा एकदा ते गोलंदाजी मार्कवरती आले तर पहिल्या बॉलवरती विकेट घेतला तर ते हॅट्रिक होईल त्यांची. पुढील गोलंदाज गौरव यांचा पहिला चेंडू आणि निर्धाव स्वरूपात. शिवाजीदादा पवार यांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा. शिवाजीदादा पवार. गौरव यांचा पुढचा चेंडू लाकेश यांना. हवेत होता काही वेळ चेंडू, परंतु झेल टिपण्याचा यशस्वी आणि 1 धाव पूर्ण करण्यात यशस्वी लाकेश. माफ करा. दोन चेंडू 15 धावा. मागील संपूर्ण 4 चेंडू निर्धाव स्वरूपात टाकलेले आहेत. गौरव यांना एकदा जोरदार टाळ्या गौरव यांच्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतात गौरव रानवडी संघाकडून. आणि मैदानावरती उभं केले लाकेश पार्टे यांना गौरव यांच्या गोलंदाजीने. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी गौरव यांच्या बॉलिंगची. या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर पाहायला मिळेल का आपल्याला गौरव यांच्या स्वरूपात रानवडी संघाकडून. पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला शेवटच्या चेंडूवरती. पाचव्या चेंडूवरती मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण लाकेश पार्टे यांच्या बॅटमधून. आणि लाकेश यांच्या या प्रहारानंतर 17 या धावसंख्येवरती पोहोचली आहे निवे संघ. पुन्हा एकदा गौरव. एक सुंदर गोलंदाजी आणि झेलबाद लाकेश पार्टे यांना परतावं लागेल तंबूमध्ये. काय सुंदर गोलंदाजी गौरव यांची. फक्त 2 धावा दिलेत गौरव यांनी. करावा तेवढं कौतुक थोडंच आहे गौरव यांचं. 2 धावा आणि 1 विकेट. एक सुंदर प्रात्यक्षिक पाहायला मिळालं मैदानावरती रानवडी संघाकडून गौरव यांचं. तीन षटका अखेर 17 निवे संघ पोचला होता आणि 18 धाव संख्येची आवश्यकता असेल रानवडी संघाला. शिवाजीदादा पवार. शिवाजीदादा पवार कॉल करा तिथून चालेल.
कोंडीची वाडी वर्सेस शिवकृपा तामाने. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. फर्स्ट सेमीफायनल पंच घाई करा. विजयांच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव अर्जित करण्यात यशस्वी रानावडी संघाकडून. गौरव स्ट्राइक एंडला गणेश. तुझी गोलंदाजी मार्कवरती एक आव्हानात्मक स्ट्रोक खेळलाय गणेशांनी आणि तेवढंच सुंदर प्रात्यक्षिक मिळालं आहे आपल्याला बाउंड्रीवरती. परंतु 4 धावा पंचांचा निर्णय असेल. सुंदर प्रयत्न होता बाउंड्री मार्कवरती परंतु 4 धावा रोखण्यात अयशस्वी. 5 धावांवरती पोहोचलाय रानावडी संघ. कोंडीची वाडी वर्सेस तामाने. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. टॉस उडवण्यात येत आहे. दोन्ही संघाचे संघनायक विजयांचा पुढचा चेंडू आणि तटविरोधी चेंडू. अशा प्रकारे सीमापार 4 रन. दुसरा चौकार या इनिंग मध्ये आणि या चौकाराच्या सहाय्याने रानावडी संघ पोहोचलाय 9 या आकड्यावरती. केशवदांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचं आहे. गणेशांच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला आपल्याला. सुंदर फलंदाजी. पंधरा या धावसंख्येवरती पोहोचलाय रानावडी संघ. एक निर्धाव चेंडू विजयांचा. कोंडीची वाडी टॉस विन आणि बॅट फर्स्ट. मागली ना तेरा चेंडून 3 धावांची आवश्यकता असेल रानावडी संघाला. एक सुंदर गोलंदाजी विजयांची आणि गोलंदाज फलंदाज बाद. एसटीच्या मागे जेल टिपलाय.
लाकेश पाटे गोलंदाजी मार्कवरती. लाकेश यांच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. एक धाव यशस्वी. दोन धावांची आवश्यकता असेल रानवडी संघाला. एक सुंदर तटवलेला चेंडू सीमा पार